हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक महिलेचा हा टेन्शनचा विषय आहे. तर प्रत्येक महिला जिला मुलं आहेत, ती बिचारी खूप टेन्शनमध्ये असते, की माझी मुलं हुशार नाही आहे, या माझं मूल अभ्यासामध्ये खूप जरा कमजोर आहे, या माझं मूल रात्री झोपेत जरा बडबडतं. तर मी काय करू? माझा मुलगा खूप ॲक्टिव्ह होईल त्यासाठी मी काय करू? अ, दुसऱ्यांच्या मुलांच्या कॉम्पिटिटरमध्ये म्हणजे कसं एकदम असं छान हुशार होईल, कम्पॅटिबिलिटी दुसऱ्यांच्या मुलांमध्ये तो चांगलाच वाटला पाहिजे. प्रत्येक वेळेस शाळेत त्याचा फर्स्ट रँक नाहीतर कुठल्यातरी गेम्समध्ये या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा नंबर हा आलाच पाहिजे, तिचा नंबर आलाच पाहिजे. ह्या प्रत्येक आईचं, वडिलांचं हे खूप मनापासून इच्छा असते. तर त्यासाठी आपल्याला मूल झाल्यावरच म्हणतात ना, आजकाल ती पद्धतच सुरू झालेली आहे. मुलगा जन्माला आला या मुलगी जन्माला आली का त्याला 3 महिन्यापासून कळायला चालू होतं. 3 महिन्यापर्यंत लहान बाळाला काहीच समजत नाही. पण 3 महिन्यानंतर त्या लहान बाळाला माणूस, शिक्षक, शिक्षक आपला आहे का, जवळचा आहे, मम्मा आहे का, कोण आहे सगळं समजतं. लांब गेलं की वाय 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 चालू रडायला चालू करतं. जवळ असेल तर शांत राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कोण, परकं कोण हे सगळं लगेच समजतं. तिसऱ्या महिन्यापासून तर मुलांना सगळं समजतं. तिसऱ्या महिन्यापासूनच आपण मुलांना ABCD शिकवायला चालू करतो. आय थिंक काही फॅमिलीजमध्ये आहेत. काही जण स्विमिंगही शिकवतात लहान बाळाला. काहीतरी हो, स्विमिंगही कसं चायनामध्ये, जपानमध्ये सुद्धा लहान लेकरांना स्विमिंगचे क्लासेस आहेत. त्यांना डायरेक्ट स्विम करायला शिकवतात. कारण लहान मुलांना स्विम करायला येतं म्हणून त्या पद्धतीने शिकवायला चालू करतात. तसं तुम्ही बघितलं असेलच की काही काही ठिकाणी की स्विमिंग हे लहान मुलांना लगेचच चालू करतात. आपल्या इकडच्या मुलांना येत नाही. गावच्या मुलांना लगेचच पोहायला येतं कारण गावाला तळं, विहिरी असतात त्यामुळे डायरेक्ट पोहण्यास ते शिकतात. तर आपला मुद्दा काय होता की माझं मूल हुशार नाहीये, झोपेत बडबडतंय. तर ते हुशार कधी होईल, त्याची बुद्धीही एकाग्र कशी होईल, प्रत्येक आईचा, वडिलांचा हा विषय असतो. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यावं लागेल की तुमचं मूल किती हुशार आहे. हे म्हणतात ना की बाळाचे पाय हे पाण्यातच दिसतात. तेव्हाच तुम्हाला समजतं की तुमचं मूल हुशार आहे की नाही आहे. जेव्हा ते आपण जे नर्सरीला या प्ले ग्रुपला टाकतो, आय थिंक 3ऱ्या वर्षात स्टार्ट झालं की मूल हे प्ले ग्रुपला जातं. हां, सेकंड इयरपर्यंत काही नाही. पण सेकंड इयरच्या नंतर थर्ड इयरपासूनच ते प्ले ग्रुपला जातं आणि थर्डला तर ते प्ले ग्रुप झालं. आणि आता तर मला वाटतं काही काही 1.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर मुलं अजून ॲक्टिव्ह असेल तर लगेचच टाकतात प्ले ग्रुपला. आणि 5व्या वर्षी तर आता 5व्या-6व्या वर्षी फर्स्टला ॲडमिशन आहे. खरं तर गेल्या वर्षी माझी मुलगी आता 7th कंप्लीट आहे आणि 8 इयर्सची म्हणजे 8वं वर्ष सुरू झाले. तर ते आत्ता पहिलीला आहे, पण तिचं ॲडमिशन गेल्या वर्षीही होऊ शकत होतं पहिलीमध्ये. म्हणजे विचार करा की किती लवकर लवकर मुलं शाळेत जातात. मग तुम्ही हा विचार करा की तुमचं मूल हुशार कसं होईल. त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज द्या आणि म्हणजे लहान मुलांना कसं खूप क्लोजने शिकवा. जसं आजकाल पद्धती सुरू झालेल्या आहेत. म्हणजे ते 8 मोठा 8 काढायचा खाली, तुमच्या घरी खूप मोठी जागा असेल तर तुम्ही 8 काढा आणि त्यावर त्या मुलाला फिरायला सांगायचं, अशी एक पद्धत आहे. मग त्याने म्हणे बुद्धी एकाग्र होते. म्हणजे 8 हा नंबर इंग्लिशमध्ये काढायचा आणि त्यावर मुलांना थोडंसं फिरायला सांगायचं ॲटलीस्ट 5 मिनिट तरी. त्यानेही मूल थोडंसं एकाग्र होतं कारण त्याला ते एकाग्रता जाणवते की आपल्याला त्या सर्कलमध्ये चालायचं आहे 8च्या 8 इंग्लिशमध्ये 8 त्यातच चालायचं आहे. किंवा मुलांना सांगतात की काय त्या मेणबत्तीकडेच बघत राहा. पण लहान मूल कसं त्या मेणबत्तीकडे बघेल? होप सो, बरोबर की हां, मुलांना थोडंसं आपण सांगतो ना की एखादं स्तोत्र पठण या एखादं त्या गोष्टी ठीक आहे. तुम्ही मुलाला खूपच तुम्ही हे कर, ते कर, प्रार्थना कर हे नाही. पण एखादं स्तोत्र वाचलं तरी त्याची ते एकाग्रता वाढते. म्हणजे कसं हां, शांत बसायचं आहे आणि आपल्याला 5 मिनिटं त्या गोष्टी बोलायच्या आहेत. म्हणजे मुलांमध्ये एकाग्रता वाढते. लहान मुलांना पहिल्यापासूनच तुम्ही रीडिंगची हॅबिट शिकवा. कारण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा उपाय मी सांगेन की तो म्हणजे कडुलिंबाचा जो पाला आहे, जिथं तुमची मुलं स्टडी करतात, जो स्टडी टेबल असेल, त्या स्टडी टेबलवर एक वाटी घ्या. त्या वाटीमध्ये कडुलिंबाचा पाला टाका आणि त्यात पाणी टाका आणि ती वाटी तिथेच 7 दिवस ठेवा. तुमचं मूल अभ्यास करते तिथेच आणि दर 7-7 दिवसांनी तुम्ही ते चेंज करा. पाणी या ते कडुलिंबाचा पाला आहे ना, ते चेंज करा. त्याने सुद्धा मुलांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक वाइब्स येते. असं नाही की जादू या काय टोटका वगैरे काही नाहीये. कसं आहे, कडुलिंबाचा पाला हा खूप आयुर्वेदिक आहे. आपण त्याचा रसही पिल्याने आपलं शरीरही शुद्ध होतं म्हणतात. आपल्या पोटातल्या सगळ्या व्याधी नष्ट होतात. आणि गावी वगैरे बघितलं असेल तर बायकांच्या अंगात वगैरे आल्यावर हे कडुलिंबाचा पालाच इम्पॉर्टंट असतो. कारण
त्याला स्थान आहे. जसं लिंबू, या कडुलिंबाचा पाला दुसरं कुठलं घेतात, बाबळीचं झाड, पिंपळाचं झाड, वडाचं झाडाचे फांदे घेतात, नाही. कडुलिंबाचा पाला हा खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो, खूप खूप. म्हणून तुमचं मूल जिथे स्टडी करतंय त्या स्टडी टेबलवर या कुठेही बसत असेल त्याच्या आजूबाजूला तुम्ही कडुलिंबाचा पाला ठेवा वाटीमध्ये आणि त्यात पाणी टाका. असं 7-7 दिवसांनी तुम्ही ते चेंज करत राहा. आणि जर तुमचं मूल रात्री झोपेत बडबडतंय, आहेत खूप अशी मुलं आहेत की रात्री झोपेत बडबडतात, हसतात, तर त्यांच्या उशीखाली या त्यांच्या अंथरुणाखाली तुम्ही कडुलिंबाचा पाला ठेवा. आता तुम्ही हेही पाहिलं असेल की जेव्हा अंगावर देवी येते तेव्हाही काय टाकतो आपण, कडुलिंबाचा पालाच अंथरतात. का तर जे अंगावरचे किटाणू आहेत ते सगळे किटाणू कडुलिंबाचा पाला शोषून घेतं, ॲब्झॉर्ब करतं. आणि तुम्ही बघितलं असाल की त्या कडुलिंबाचा जो पाला आहे, जेव्हा अंगावर देवी आल्यावर खाली जे अंथरतात त्याला असे होल होल असतात, कारण ते सगळे किटाणू आहेत देवीचे ना, अंगावर आलेल्या देवीचे, ते सगळे ते कडुलिंबाचा पाला खेचून घेतं. म्हणून आणि अंगावर वगैरे सुद्धा जर खाज होत असेल तर तेच फांदीच फिरवतात. म्हणून कडुलिंबाच्या पाल्याचं एवढं महत्त्व आहे ना, खूप दैवी महत्त्व आहे. त्याला टोटका म्हणून कधीही समजू नका. याच्यातून चांगली छान पॉझिटिव्ह एनर्जी येते हे समजा. तुम्ही करून बघा, तुम्हाला जर फरक पडला तर खूप उत्तम आहे. मुलं झोपतील त्यांच्या अंथरुणाखाली ठेवा किंवा मूल जिथे अभ्यास करते तिथे ठेवा, वाटीमध्ये पाणी टाकून ठेवा. आणि असा प्रकार म्हणजे हा एक उपाय करून बघा. नक्की तुमचं मूल आहे थोडंसं मला वाटतं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल आणि थोड्याफार प्रकारे अभ्यास करण्यासही स्टार्ट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक पालकांनी आपल्या, हे सगळं तर झालंच, पण प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या. जे बिचारे जॉब करणार आहेत त्यांचं खूप दुर्लक्ष होतं. त्यांचं कसं आहे, माझं मूल ट्युशनला गेलं म्हटलं की आपण त्या मुलांकडे लक्ष देत नाही की आजचा काय स्टडी होता, आज होमवर्क काय होता, आज प्रोजेक्ट काय होता. आजकाल इंग्लिश मिडियम स्कूल आहे म्हटल्यावर खूप जास्त स्टडी आहे. जे आपल्या काळी होतं की आपण शाळेत बसून फक्त 1 2 3 लिहिलं, अक्षरं लिहिली, शब्द लिहिले, जोड शब्द लिहिले, विषय संपला, एखादी कविता म्हटली, विषय संपला. तसं आता नाहीये. आता इंग्लिश मिडियम म्हटलं की खूप मोठे मोठे आन्सर्स आहेत. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डला मुलांना रिडिंग आहे, मस्ट रिडिंग आहे. ती रिडिंग आली पाहिजे तरच तुमचं मूल 3rd आणि 4th स्टँडर्डला रिडिंग करू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे पालकांनी स्वतःहून लक्ष दिलेलं खूप महत्त्वाचं. असं समजा की तुमची शाळा संपलेली नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिले शिकायचं आहे, नंतर मग त्या मुलांना शिकवायचं आहे. मराठीचं कसं इझी होतं, इथे इझी नाहीये. मी स्वतः ॲज अ माझं स्वतः मुलांचा मी अभ्यास घेते. मुलं काय माझी ट्युशनला जात नाही. एक मुलगी माझी थोडीशी वीक आहे, तिला मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एवढी नाही, 70% चांगली आहे, 30%. प्रत्येक पालकांना वाटतं की माझं मूल हे 100% स्ट्रॉंग असावं, 100% शार्प असावं आणि 100% हे ब्रिलियंट असावं. सो माझी छोटी मुलगी 90% आहे. मी 100% सांगणार नाही, कारण थोडी आजकाल मुलांमध्ये चिडचिड का असतं की मला हे सगळं आलंच पाहिजे, मी अभ्यास न करता हे मला आलंच पाहिजे. तेव्हा आपण शिकवलं पाहिजे की नाही नाही, हे अभ्यास केल्यावरच येणार, हे तसं येणार नाही. त्यांनी कसं ते टीव्हीला बघितलेलं आहे जादू, शाकालाका बम बम, डोक्याला असं लावलं की डायरेक्ट डोक्यात सगळे शब्द गेले. तसं नाही होत. आपल्याला ते वाचन करावं लागतं, नंतर ते आपल्या डोक्यात जाईल. आणि अशी डोक्याला पुस्तकं लावली की अभ्यास होत नाही. खूप सारे लहान लेकरांना कसं आहे, पिक्चर, न्यूज, हे सगळ्या गोष्टी बघून या स्टोरीज बघून, कार्टून बघून त्यांना काय वाटतं की असं डोक्यावर पुस्तक ठेवलं की पटापटापट सगळे अक्षर डोक्यात येतात आणि सगळं काही आपलं पाठ होतं. तसं काही नाहीये. त्या गोष्टींतून मुलांना बाहेर आणा आणि अभ्यास करायला मुलांना प्रवृत्त करा. आणि जरा खेळीमेळीचं वातावरण ठेवा, जेणेकरून तुमची मुलं छान अभ्यास करतील. आणि मी सांगितलेला जो उपाय आहे तो हे तुम्ही करून बघा, तुम्हाला पटला तर. आणि स्वतःच्या मुलांवर भरपूर पालक लक्ष देतच असतील. फक्त एवढंच की ट्युशनला जातात म्हणून दुर्लक्ष करू नका. तुम्ही स्वतः त्यांचा घरी स्टडी घेण्याचा प्रयत्न करा. कारण आजकाल मी बघते मुलं 7th 8th स्टँडर्डपर्यंत जातात, त्याच्यानंतर मुलं जात नाहीत. आणि आता नवीन नियम निघाला की 5वीला आता ढकलगाडी बंद आहे. 5वीला म्हणजे आता 5th स्टँडर्डला आता मुलांचा जो स्टडी आहे, जे मुलं एक्झाममध्ये लिहितील त्यातच मुलं पास होणार. बहुतेक शाळा ओरल बिरलचे मार्क्स देऊन पास करण्याचा प्रयत्न करेल, पण मग आपल्या मुलांना रायटिंग आलं पाहिजे. आपली मुलं स्मरणशक्ती आहे त्या मुलांची झाली पाहिजे चांगली, त्यांची उत्तर बाय हार्ट झाली पाहिजेत, पाठ झाली पाहिजेत, यावर लक्ष द्या. आणि आता माझी ही मुलगी पुढच्या वर्षी 5वीला जाईल. मलाही टेन्शन आहे, मलाही तिचं रोजचं स्टडी घ्यायचं आहे. मी रोजच्या रोज तिचं मॅथ्स म्हणा, इंग्लिश म्हणा घेत असते. ती इंग्लिशही छान बोलते. ते मीही ॲज अ एक टीचर आहे, पण मी स्कूलला काही जात नाही. 12 वर्ष माझा खूप गॅप झालेला आहे माझ्या मुलांच्या मागे. तर मी तरीही काही दृष्टीने लक्ष देण्याचा प्रयत्न करते. मलाही जास्त जमत नाही, कारण आम्ही मराठी मीडियम असल्यामुळे इंग्लिश मिडियमचा मला खूप त्रास होतो. तरीही मी सगळं स्वतः शिकून घेते, नंतर माझ्या मुलीला शिकवते. आणि त्यातच पालकांना त्रास होतो. आणि जे पालक इंग्लिश मिडियमचे आहेत ऑलरेडी त्यांना तर खूप छान जमणार. ते खूप छान पद्धतीने आपल्या पालकांकडे मुलांकडे
ते पालक आपल्या मुलांकडे खूप छान पद्धतीने लक्ष देत असतील. काही आता मी ठाण्यामध्ये राहते, तर ठाण्यामध्ये काही पॅरेंट्स खूप छान छान जे स्कूल्स आहेत त्या स्कूल्समध्ये मुलांना पाठवतात. त्या पद्धतीने स्टडी ही असायला हवी. तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की आपल्या मुलांकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी मुलांना आपण सांगतच असतो. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तुम्हाला माझा व्हिडिओ पटला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. असं म्हणणार नाही आहे, तुम्हाला आवडला तरच. नक्की कमेंट करायला विसरू नका. काही चुकलं वगैरे असेल या काही सजेशन मला द्यायचे असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.